काळे सारे कसुरीकांत, रोल नंबर 30. आज आपण सूक्ष्म अध्यापनामधील अभ्यास करणार आहे. अध्यापनामध्ये अनेक शैक्षणिक साधनांचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये दृक आहे, श्राव्य आहे, दृकश्राव्य आहे, अशी वेगवेगळी शैक्षणिक साधने आहे. यापैकी फळा हे एक दृक साधन आहे. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून काम करतो, त्या पद्धतीनेच फळा हा देखील शिक्षकाचा मित्र म्हणून काम करतो. सेवापूर्व प्रशिक्षणामध्ये आपल्या मनावर हे सतत बिंबवलं जात असतं. फलकाचा अध्यापनात वापर, अध्यापनातील स्थान हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस आपल्याला फलकाचे महत्त्व अध्यापनामध्ये लक्षात येतं. फलकलेखन म्हणजे काय हे बघत असताना आपल्या लक्षात असं येतं की 2 अक्षरांमधील, 2 शब्दांमधील योग्य अंतर, योग्य वळण, योग्य आकार, लेखन शुद्धता, योग्य नियोजन आणि मुद्द्यांची योग्य गुंफण यानुसार केलेले लेखन म्हणजे फलकलेखन होय. त्याचबरोबर फलकावर स्वच्छ अक्षरात नियोजनबद्धरित्या मुद्द्यांची योग्य गुंफण करून केलेले लेखन म्हणजे फलकलेखन होय. तर आपल्याला फलकलेखन म्हणजे काय हे लक्षात आल्यानंतर फलकलेखनाची आवश्यकता काय आहे? बघा, ज्यावेळेस आपण इथं अध्यापन करत असताना जास्तीत जास्त फलकलेखन करतो त्यावेळेस इथं ज्ञानग्रहण करण्यासाठी देखील इथं फलकाचा उपयोग होत असतो. फलकलेखन हे दृक साधन आहे, त्यामुळे निव्वळ कथनाकडे लक्ष वेधले जात नाही, परंतु दृक माध्यमाकडे लक्ष वेधले जाऊ शकते. शिवाय दृक माध्यमातून जास्तीत जास्त ज्ञानग्रहण होत असते आणि त्यामुळे या फलकलेखनाचा वापर करणे हे आवश्यक आहे. बघा, आपण चित्रपट पाहिल्यानंतर तो अधिक काळ, दीर्घ काळापर्यंत स्मरणामध्ये राहतो. त्याचबरोबर फलकलेखनाची दुसरी आवश्यकता म्हणजे स्वस्त आणि सतत उपलब्ध. फलक हा सतत आपल्याला वर्गामध्ये उपलब्ध असतो, तो नव्याने विकत घ्यावा लागत नाही. नकाशे असतील, तक्ते असतील किंवा इतर प्लॅनेल फलक असतील तर यांच्यासाठी आपल्याला खर्च हा वाढत असतो. यानंतर आपल्याला फलकाची दुसरी आवश्यकता बघायची आहे, ते म्हणजे उच्चारण व लिखित शब्द याच्यामध्ये सहचार्य. वर्गात शिकत असताना नवीन मुद्दे, कठीण अपरिचित शब्द इत्यादी फलकावर लिहिल्यास उच्चार व लिखित शब्द याच्यामध्ये सहचार्य निर्माण होतं. उदाहरणार्थ, ब्रह्मचर्य आश्रम हा जो काही शब्द आहे हा अवघड आहे, परंतु तो लिहिल्यानंतर आणि उच्चार केल्यानंतर याच्यामध्ये एक विद्यार्थ्याला सहचार्य निर्माण होतं आणि त्याचा उच्चार कसा आहे आणि तो शब्द लिहायचा कसा आहे हे त्यांना समजून जातं. त्याचबरोबर फलकाचा लवचिक वापर करता येतो, म्हणजेच फळावरील मजकुरात किंवा लेखनात किंवा रेखाटन करत असताना केव्हाही भर घालता येते आणि त्याच्यातून अनावश्यक जो भाग आहे तो देखील काढून टाकता येतो. त्याचबरोबर वेगळे आकार कसे काढावेत हे समजतं, म्हणजेच फलकावरती आपण लिखाण करत असताना ज्या काही अवघड आकृत्या आहेत त्याची सुरुवात कुठून करावी हे इथं लक्षात येतं. समजा आपल्याला फलकावरती इथं क्यूब काढायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून करावी हे आपल्याला इथे लगेच लक्षात येतं, कारण ज्यावेळेस आपण एखाद्या तक्त्यावरती क्यूब काढून घेऊन जाऊ त्यावेळेस इथं विद्यार्थ्याला समजणार नाही की क्यूब कशा पद्धतीने काढायचा आहे. त्याचबरोबर माहितीचे दृढीकरण. फलकावर महत्त्वपूर्ण असे नेमक्या शब्दात व मुद्देसूदपणे मांडलं गेल्यानंतर त्याचं दृढीकरण हे जास्तरित्या झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर चेतकामध्ये विविधता आणण्यासाठी कथन करत असताना मध्येच आपण इथं लिखाण केल्यानंतर विद्यार्थ्याच्या चेतकामध्ये बदल होतो, म्हणजे जी काही ऐकण्याची क्रिया आहे त्याचबरोबर इथं बघण्याची क्रिया देखील इथं झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर फलक लेखनामुळे रंजक आणि अर्थपूर्ण असे अध्यापन झालेलं दिसून येतं, कारण फलकलेखन करताना आपण रेखाचित्रामध्ये बाण, अक्षरांची गंमत, पूरक चित्रे यांचा उपयोग करतो आणि हे जे अध्यापन आहे हे मनोरंजक असं होतं. त्याचबरोबर चांगल्या लेखनाचा आदर्श आपण या फलकलेखनामधून ठेवू शकतो. विद्यार्थी नेहमीच चांगला आदर्श हे शोधत असतात आणि त्यांच्यासमोर असं चांगल्या सुंदर अक्षरामध्ये फलकलेखन केलं तर त्यांना इथं चांगल्या लेखनाचा आदर्श समोर राहिलेला दिसून येत असतो. त्याच्यानंतर आपल्याला फलक लेखनाचे ध्येय, उद्दिष्ट किंवा हेतू पाहायचा आहे. पहिला आहे पाठ्यांशाची रूपरेखा सादर करणे. पाठ्यांशाची रूपरेखा सादर करून काय शिकणार आहोत याचे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे करण्यासाठी इथं आपल्याला फलकाची मदत होत असते. म्हणजेच आपण फलकाचे जे काही 2 भाग करतो आणि या ठिकाणी शीर्षक लेखन करतो, यामुळे इथं आपणाला नेमका घटक कोणता शिकायचा आहे याबद्दल माहिती मिळून जात असते.
यानंतर संवेदन लक्षातील बदल, म्हणजे संवेदन लक्षातील बदलाद्वारे इथं अवधानाचे केंद्रीकरण झालेले आपणाला दिसून येते. कारण शिकवण्याची क्रिया चालू असताना फक्त आपण श्राव्य करतो, परंतु ज्यावेळेस फलकावरती लिहिलं जातं त्यावेळेस आपण हे दृक माध्यम जे आहे हे देखील इथं वापर करतो, म्हणजेच तर संवेदन लक्षामध्ये बदल झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर फलकावरती जे काही नोंदी केलेल्या आहेत याच्यातून स्मरण देखील इथं चांगल्या पद्धतीने होत असतं. नवीन तत्व असतील, संज्ञा असतील, व्याख्या, तांत्रिक शब्द, विद्यार्थी प्रतिसाद, प्रमुख मुद्दे या ठिकाणी इथं नोंदीमुळे विद्यार्थ्याचा जो काही भाग आहे संबंधित भाग तो विद्यार्थ्याला स्मरणात ठेवण्यास इथं आपल्याला उपयोगी पडतं, किंवा फलकावरील नोंदी ज्या आहे याच्यातून ते विद्यार्थ्याला स्मरण राहत असतं. त्याच्यानंतर गतीनुसार कार्य करण्याची संधी. अध्ययनाची भिन्न गती असलेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या गतीनुसार कार्य करण्याची संधी जी आहे ही तर प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर दृढीकरण. जो काही शिकवून झालेला भाग आहे याचे दृढीकरण करण्यासाठी इथं या फलकाची मदत झालेली आपणाला दिसून येत असते. याच्यानंतर संक्रमण. विविध प्रकारचे ज्ञान शाब्दिक व दृश्यांक चिन्हाद्वारे विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करण्यासाठी फलक लेखनाची आवश्यकता इथं आपल्याला आहे. त्याचबरोबर आकलनास मदत. जे काही तांत्रिक बाबी आहेत, तांत्रिक शब्द आहेत या इथं आपल्याला फलकाच्या द्वारे समजून सांगता येतात. माहिती, कल्पना, प्रक्रिया, संकेत, उत्पत्ती, नियम, संबोध यांचा सविस्तर विकास आणि तुलना याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनास इथं मदत होत असते. त्याचबरोबर समारोपामध्ये इथं जे काही फलकावरती लिहिलेल्या बाबी आहेत याचा आढावा घेता येतो. अध्यापनाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण समारोप करत असताना फलकावरती जे काही मुद्दे उपमुद्दे लिहिलेले आहेत याचा इथं आपल्याला कन्क्लुजन करून समारोपामध्ये आढावा घेता येतो. याच्यानंतर प्रशासकीय कृती. अध्यापनाचे मूल्यमापन करणे, प्रत्यावरण देणे, मार्गदर्शन करणे, नोंदी करणे इत्यादी प्रशासकीय कृती करण्यासाठी आपणाला इथं फलक हा आवश्यक आहे. त्याचबरोबर अध्यापनाची परिणामकारकता साधण्यासाठी हे देखील तिथं उद्दिष्ट ठेवलेले आपल्याला दिसून येते. चित्रकला, रेखाटन, नकाशा, आलेख, रेखाकृती इतर माध्यमाचा वैशिष्ट्यांचा उपयोग करून अध्यापनाची परिणामकारकता इथं वाढवता येते. यानंतर आपल्याला फलकाचा इतिहास बघायचा आहे. फलकाची सुरुवातीला धूळपाटीवरती झालेली आहे, म्हणजे धुळीवरती बोटाच्या साहाय्याने किंवा काड्याच्या साहाय्याने सुरुवातीला लिहिलं जात असायचं. यानंतर मुद्रण कलेचा विकास झालेला आहे आणि यानंतर लाकडी फळे किंवा हिरवे बोर्ड इथं आपल्याला दिसत आहेत. यावरून इथं फलकाचे प्रकार इथं पडलेले आपल्याला दिसून येतात. साधा फलक आहे, काच फलक, गुंडाळी फलक आणि सरकते फलक हे फलकाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. यानंतर फलकाच्या वापराची अंगे यामध्ये लेखन आणि रेखाटन हे दोन मुख्य अंग आहेत. लेखनामध्ये शाब्दिक आणि चिन्हांकित इथं लिखाण केलं जात असतं, तर रेखाटनामध्ये आलेख आहेत, आकृत्या, तक्ते, रेखाचित्रे इत्यादीचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर आपणाला जे काही फलकलेखन करत असताना अपेक्षित गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. याच्यामध्ये प्राथमिक कृती. तर प्राथमिक कृतीमध्ये ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये जातो त्यावेळेस फलकाची स्थिती कशा पद्धतीची आहे, फलक पुसलेला स्वच्छ आहे का, फलकावरती व्यवस्थितरित्या प्रकाश पडलेला आहे का, त्याचबरोबर इथं प्राथमिक नोंदी करणे इथं आवश्यक आहे. प्राथमिक नोंदीमध्ये तो वर्ग कितवीचा आहे, कोणता विषय शिकवायचा आहे, त्याच्यामध्ये दिनांक, पटसंख्या या सर्व गोष्टी इथं असायला पाहिजेत. आणि ह्या प्राथमिक नोंदी ज्या आहेत ह्या फलकाच्या डाव्या बाजूला करणे हे आवश्यक आहे. यानंतर सुनियोजित फलकांचा वापर. ज्या काही प्राथमिक बाबी आहेत ह्या फलकाच्या डाव्या बाजूला टाकल्यानंतर आणि प्रस्तावना झाल्यानंतर म्हणजे सज्जता प्रवर्तन झाल्यानंतर जे काही फलकामध्ये शीर्षक जे आहे ते मध्यभागी टाकावे आणि त्या शीर्षकाच्या खाली अंडरलाईन ओढून तिथं फलकाचे 2 भाग करावेत. त्याचबरोबर जो काही आशय निवडलेला आहे त्या आशयाच्या मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी करायची आहे. ही मांडणी करत असताना फलकाच्या डाव्या बाजूपासून सुरुवात करावी आणि इथं फलक जो आहे या ठिकाणी 2 भाग जो ज्या ठिकाणी केलेला आहे तिथं ज्यावेळेस आपण फलकाकडे तोंड करून उभे राहतो त्यावेळेस फलकाच्या डाव्या बाजूला इथं या ठिकाणी मुद्द्यांची मांडणी करायची आहे आणि उजव्या बाजूला आकृतीचं रेखाटन करायचं आहे. त्याचबरोबर आकृतींचा योग्य उपयोग करायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी आकृत्यांना नावे द्यायची आहेत आणि आकृत्या
त्या आपण फलकाकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला काढावायच्या आहेत. त्याचबरोबर फलकावरती आपण जे काही मुद्दे उपमुद्दे यांचं रेखाटन केलेलं आहे किंवा लिखाण केलेलं आहे तर ते विद्यार्थ्यांना वहीमध्ये लिहून घेण्यास सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ते वहीमध्ये लिहिले आहे का नाही याची देखील खात्री करायची आहे. यानंतर नवीन शब्द प्रतिसाद नोंदी, म्हणजे ज्यावेळेस आपण इथं विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेस या ठिकाणी अवघड शब्द येत असतील, संकल्पना येत असतील किंवा वाक्यप्रचार येत असतील, कठीण शब्द येत असतील, याची नोंद जी आहे इथं फलकावरती करावायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याने एखादा अवघड शब्दाचा अर्थ विचारला असेल तो देखील शब्द इथं फलकावरती नमूद करायचा आहे. त्यानंतर अवधान कृत्यांचा समावेश, फलकावरती मुद्द्यांची मांडणी करत असताना ट्री डायग्राम असेल, इतर काही डायग्राम असतील तर याचा उपयोग इथं केला पाहिजे. त्याचबरोबर भौमितिक साधनांचा म्हणजे कर्कटक असेल, कंपास असेल, पट्टी असेल याचा देखील उपयोग इथं आकृती तयार करत असताना करायला पाहिजे. त्याच्यानंतर लेखन शुद्धता, म्हणजे फलकावरती आपण जे काही लिहित आहे याच्यामध्ये व्याकरणिक चुका नसायला पाहिजेत, लेखन शुद्धता असायला पाहिजे. त्याचबरोबर सुवाच्यता, म्हणजेच या ठिकाणी अक्षर लेखन करत असताना इथं व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये इथं लिहिलं पाहिजे. फलकलेखन करत असताना अक्षरामधील अंतर, शब्दामधील अंतर आणि ओळीमधील अंतर योग्य असे असायला पाहिजे. जर अंतर योग्य असेल तर लिहिलेलं अक्षर जे आहे ते सुंदर आणि व्यवस्थितरित्या विद्यार्थ्याला दिसेल. यानंतर आपण ज्या पद्धतीने फलकावरती जे काही गोष्टी करावायच्या आहेत म्हणजे अपेक्षित घटक आहेत हे आपण बघितलेले आहेत. तर आपल्याला नको असले म्हणजे ताज्य घटक जे आहेत हे देखील आपल्याला पाहायचे आहेत. याच्यामध्ये फलकाचा नियोजनबद्ध वापराचा अभाव, म्हणजे ज्यावेळेस आपण इथं फलकाचे 2 भाग करतो ते केलेले नसतील, प्राथमिक बाबी ज्या आहेत त्या नोंदी केलेल्या नसतील, फलकाच्या डाव्या बाजूला आकृत्या काढलेल्या नसतील किंवा फलकाचे मुद्दे जे आहेत हे उजव्या बाजूला मांडलेले नसतील तर फलकाचा नियोजनबद्ध वापराचा अभाव झाला आहे असे आपण इथं लक्षात घेतो. आणि अपेक्षित मार्काला जे मिळालेले आहेत ह्या मार्कामधून ताज्य घटकाचे जे काही मार्क आहेत ते वजा केले जातात. त्याचबरोबर लिखाण करत असताना खडूचा कर्कश आवाज जो आहे तो झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर खडूचा किंवा डस्टराचा अयोग्य वापर जो आहे तो केला नाही पाहिजे. म्हणजेच अध्यापन करत असताना इथं खडू जो आहे किंवा डस्टर जो आहे तो हातात सतत ठेवला नाही पाहिजे. याच्यानंतर फलकाचा उपयोग जो आहे तो करत असताना व्यवस्थितरित्या करावा. फलकावरती हात टेकून उभं राहू नये. फलक जो आहे तो लिहित असताना तिथं पूर्णपणे चेहरा त्याच्याकडे करून आणि विद्यार्थ्याकडे पाठ करून उभं राहिलं नाही पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 45 अंशाचा कोन जो आहे तो इथं आपला हात आणि फलक याच्यामध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर फलकाच्या उपयोगातील जे काही त्रुटी आहेत ह्या लक्षात घेऊन आपण तिरकेपणा, असमांतरता, अशुद्धता, अयोग्य वेग हे तर या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजेच खूप फास्ट लिहिलं नाही पाहिजे आणि खूप हळू देखील लिहिलं नाही पाहिजे. याचबरोबर लेखन वाचनातील बाधक जे काही घटक आहेत ते दूर केले पाहिजे. म्हणजे फळा जो आहे तो तेलकट असेल, फळावरती अंधार पडलेला असेल त्यावेळेस देखील या ठिकाणी इथं बाधक घटक इथं निर्माण होत असतात आणि हे बाधक घटक जे आहे हे दूर केले पाहिजेत. त्याचबरोबर अक्षर आणि आकृत्यांचे अयोग्य रेखाटन केले नाही पाहिजे. म्हणजेच अक्षर व्यवस्थितरित्या काढलं पाहिजे आणि आकृत्यांना नावं देत असताना आकृत्यांमध्ये नावं न देता त्याला ॲरो करून पुढच्या बाजूला इथं नावं दिले पाहिजेत. त्याचबरोबर इथं हे जे काही फलकाचे त्याज्य घटक जे आहेत हे लक्षात घेऊन आणि अपेक्षित घटक जे आहे हे लक्षात घेऊन फलकलेखन कशा पद्धतीनं नियोजनबद्धरित्या केले पाहिजे हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण इथं फलकलेखन या सूक्ष्म अध्यापनातील कौशल्याचा अभ्यास केलेला आहे. थँक्यू.